नमस्कार, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण 24 या न्यूज चॅनलमध्ये। बोरीत मदत व पुनर्वसन मंत्र्याची पाहणी, नुकसानग्रस्तांना तात्काळ दिलासा देण्याचे ठाम आश्वासन। जिंतूर तालुक्यातील बोरी गावावर 14 सप्टेंबर रोजी अतिपावसाचे आसमानी संकट कोसळले। गावाशेजारील पाझर तलाव तुडुंब भरून वाहून लागल्याने नामदेव नगरसह इतर वार्डमधील 300 कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले। घरामध्ये शिरलेल्या पाण्याने अन्नधान्य, घरगुती साहित्य आणि जनावरांचे मोठे नुकसान झाले। या बिकट परिस्थितीमध्ये जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय चौधरी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत नागरिकांची विचारपूस केली आणि प्रशासनाला पंचनामे करण्यास भाग पाडले। यानंतर 16 सप्टेंबर रोजी अजय चौधरी यांनी मदत आणि पुनर्वसन मंत्री माननीय मकरंद पाटील यांची भेट घेऊन नुकसानग्रस्तांना तातडीने मदत मिळावी अशी ठाम मागणी केली। याचाच परिणाम म्हणून 25 सप्टेंबर रोजी मंत्री पाटील परभणी दौऱ्यावर आले असता माजी आमदार विजय भांबळे आणि अजय चौधरी यांनी त्यांना भेटून बोरी दौऱ्याची मागणी केली। नागरिकांच्या या प्रामाणिक विनंतीला प्रतिसाद देऊन पाटील यांनी वाशिमचा नियोजित दौरा रद्द करून थेट बोरीत धाव घेतली। सायंकाळी 5 वाजता बोरीत दाखल होताच मंत्री पाटील यांनी तलाव परिसराची पाहणी केली। महिलांनी डोळ्यात अश्रू आणून आपली व्यथा सांगितली। घरगुती साहित्य, अन्नधान्य आणि जनावरांचे झालेले नुकसान त्यांनी हळहळ व्यक्त करत मांडले। परिस्थिती पाहून भावूक झालेल्या मंत्री पाटील यांनी फक्त आश्वासन नव्हे तर तात्काळ अंमलबजावणी होईल असे ठाम शब्द उच्चारून नागरिकांना मोठा दिलासा दिला। यावेळी त्यांनी प्रशासनाला तळ्याचे पुनर्वसन करण्याचे, बाधितांना मदत देण्याचे आणि परिसरातील सर्व समस्या सोडवण्याचे स्पष्ट आदेश दिले। एवढेच नव्हे तर नागरिकांना वीज पुरवठा तातडीने सुरळीत व्हावा म्हणून 20 नवे वीज पोल उभारण्याचा निर्णय त्यांनी जागीच मान्य केला। जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवर संपर्क साधून सर्व कामे त्वरित सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी दिले। या पाहणीनंतर बोरीत दिलासा व समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे। गावकऱ्यांनी मंत्री पाटील यांच्या तत्परतेचे आणि कणखर निर्णय क्षमतेचे कौतुक केले। स्थानिक ग्रामपंचायत आणि प्रशासनाच्या पुढाकारालाही दाद मिळत असून बोरीवासियांना आता खरी मदत मिळणार अशी अपेक्षा वाढली आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र दर्पण 24। 14 सप्टेंबर रोजी बोरीच्या नामदेव नगर परिसरात खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला व तळ्याचे पाणी अंदाजे 300 घरामध्ये शिरले व नागरिकांचे अतोनात नुकसान झाले। तर त्यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी तुम्ही काय पाऊल उचलणार? नाही, मुळामध्ये आपण राज्य सरकारनं गेल्या 1.5 महिन्यापूर्वी माझ्याच विभागानं आदेश काढला आहे की घराची अंशतः पडझड असेल किंवा घर पूर्णतः बाधित झालं असेल याला मदत देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सुपूर्द केलेले आहेत। त्यामुळं आता हे पंचनामे झाले। मी आता इथं जागेवरच तलाट्यांना सूचना दिली, तो प्रस्ताव कलेक्टरकडे जाईल जिल्हाधिकाऱ्यांच्याकडं आणि जिल्हाधिकारी ताबडतोब या संदर्भामध्ये संबंधितांना मदत निश्चितपणानं देतील। साधारणतः किती दिवसाचा कालावधी लागेल? किती दिवसाचा काय, उद्या दिलं तर आठवड्याच्या आत होईल। एका आठवड्याच्या आतमध्ये मदत मिळेल त्यांना, कारण उन्हे प्राधिकार खाली तो अधिकार आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे। म्हणजे मनुष्यहानी, जनावरांची हानी, घरांची पडझड, त्याचबरोबर गोठे असतील, दुकानं असतील, झोपड्या असतील, घरातली भांडीकुंडी असतील, या सगळ्याचे अधिकार आम्ही उन्हे प्राधिकार खाली संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना त्या जिल्ह्याच्या हे सुपूर्द केलेले आहेत। कारण याकरता मागणी राज्याकडे येऊ नये आणि त्याला विलंब होऊ नये म्हणून हा निर्णय आम्ही घेतलेला आहे। आणि शेती आणि जमिनीचं नुकसान एवढ्या 2च गोष्टी राज्य सरकारकडे मान्यतेकडे आहेत। भविष्यात समजा या तळ्याचे पाणी अजून समजा अतिवृष्टी झाली आणि या तळ्याचे पाणी पूर्ण गावात शिरले तर यासाठी तुम्ही तळ्याचे काय उपाययोजना? तळ्याची उपाययोजना आता उद्या जर पाणी आले तर लगेच काय उपाययोजना करणार? आपल्याला भविष्यामध्ये हे जे 400-450 घरांमध्ये पाणी आलं, आता आमच्या सगळ्या महिला भगिनी इथं उभ्या आहेत, त्या त्यांचं एकूण असणारं सगळं जे त्यांना झालेला त्रास त्या सांगतायत। मुळामध्ये हा तलाव 72च्या दुष्काळातला आहे आणि या तलावाला सांडवाचं नाही। आता सांडवा नाही म्हणल्यानंतर अख्ख्या शिवारातलं आलेलं पाणी जाणार कुठं? जर तलावाला सांडवा असेल तर ते पाणी वाहून जातं, जर सांडवाच नसेल तर स्वाभाविक आहे पाण्याचा नैसर्गिक हेच आहे ना गुणधर्म की जिकडं वाट मिळेल त्या ठिकाणी पाणी जातं। त्यामुळं इथं तीच परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्यामुळं आम्ही निश्चितपणानं कायमस्वरूपी याला सांडवा कसा करता येईल, याला ड्राय पिचिंग करून जे घरामध्ये पाणी जाते त्या संदर्भात काय उपाययोजना करता येईल आणि जे सांडव्याचं पाणी पुढं वाहून जाईल याकरता मोठी नाली काढावी लागेल।
त्या संदर्भातले प्रस्ताव मी करण्याच्या सूचना संबंधित विभागाच्या अभियंत्यांना दिलेले आहेत की ताबडतोब या संदर्भातला प्रस्ताव करा. तो प्रस्ताव केल्यानंतर कशा पद्धतीनं याला निधी उपलब्ध करायचा ते आम्ही निश्चितपणानं बघू आणि योग्य ती योग्य ती मदत ही आम्ही करून हे जे प्रश्न निर्माण होतो आहे हा प्रश्न कायमस्वरूपी कसा निकालात निघेल या संदर्भातली उपाययोजना आम्ही करू. त्याचबरोबर या ठिकाणी साधारण लोकांची लाईटचे जे प्रॉब्लेम दिसतो आहे, 20 पोलचे प्रस्ताव मी आता विचारलं, 20 पोलचा प्रस्ताव तयार केलेला आहे. ते आता मी जिल्हाधिकाऱ्यांना माझ्या गाडीमधूनच आत्ता फोन लावून ताबडतोब DPCमधून या 20 पोलना मान्यता घेऊन म्हणजे या लोकांची जी लाईटची अडचण आहे ती सोडवण्यासंदर्भात निश्चितपणानं प्रयत्न करू. तर हे होते मदत आणि पुनर्वसन विभागाचे मंत्री मकरंद आबा पाटील, ज्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि आश्वासनच नाही तर अंमलबजावणी ही लवकरात लवकर करण्यात येईल अशी 100% ग्वाही त्यांनी येथील जनतेसमोर दिलेली आहे. नक्कीच हे जे तळं आहे हे तळं या परिसरातील लोकांसाठी एक जीवन वाहिनी म्हणून संबोधल्या जाते, कारण येथील लोकांचा पाणी पुरवठा असेल त्याचप्रमाणे येथील नागरिकांचे आरोग्य असेल या सर्व संबंधीमध्ये साहेबांनी आश्वासन देऊन 100% ग्वाही दिलेली आहे की लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्यात येईल.